नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे डबल धमाका किंवा आदला बदली. आता मी माझ्या कथेचं नाव काही विचारपूर्वक तुम्हाला सांगत नसतो. जी कथा माझ्यासोबत जसं काही घडलं, जे काही घडलं ते मी तुमच्यासमोर जशास तसं मांडायचा प्रयत्न करतो आणि त्याला एखादं मला जे वाटतंय ते नाव देऊन टाकतो. त्याच्यामुळं कथेच्या नावावर तुम्ही जात जाऊ नका. मित्रांनो, तुमचा आता जास्त वेळ न घालवता ही एकदम खूप मस्त मजेदार कथा तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. त्या कथेचा तुम्ही लाभ घ्या. मित्रांनो, माझा एक पक्या नावाचा नवीनच मित्र होता. तो माझ्याच गावातला. आमच्या दोघांची घरं थोडीशी लांब. आता गावामध्ये असलं की बस झालं. घरं काय घराला चिटकूनच असायला पाहिजेत का? गावामध्ये असलं की मैत्री असतेच. मग त्याची बहीण BA फर्स्ट इयरच्या वर्गात शिकत होती आणि ती हॉस्टेलला राहायची. आता ज्या वेळेला ती गावाकडे आली होती म्हणजे त्यावेळेला दिवाळी होती. त्यावेळची ही कथा आहे. कॉलेजला जाण्याच्या पूर्वी पक्याची बहीण गावातच राहायची. त्यावेळेला तिचं शरीर एवढं काही सुटलेलं नव्हतं. आता पक्या माझा खास जिगरी मित्र. मग तो नेहमी माझ्याकडे यायचा जायचा. आमच्या बऱ्याच मित्रांचा ग्रुप होता. माझ्या बऱ्याच मित्रापैकी बरेच मित्र घरामध्ये कार्यक्रम करायचे, जसं की माझ्याप्रमाणे. आणि त्यांच्या सर्व सवयी मला माहीत आणि माझ्या सर्व सवयी त्यांना माहीत. आता पक्यासुद्धा असाच होता. आता तिच्या बहिणीचं नाव जी रुपाली होतं. ती रुपाली ज्या वेळेला तिकडे गेली कॉलेजला गेल्यानंतर तिचं ॲडमिशन झालं. तिला हॉस्टेलवर ठेवले. हॉस्टेलवर राहिल्यानंतर आता हॉस्टेलच्या पोरी कशा असतात तुम्हाला सर्व काही माहीत आहे. मित्रांनो, आता असं घडलं होतं की ही रुपाली जरा दिसायला थोडीशी देखणी होती आणि गावामधली बरीच पोरं तिच्या पाठीमागं लागायची. मग तिच्या आईवडिलांनी विचार केला, हिला जर आपण येणं जाणं करायला लावलं तर पोरगी काहीतरी आपलं नाव आणि थेट तिला हॉस्टेललाच ठेवायचं ठरवलं. रुपालीच्या मावशीचं पण मत तसंच होतं आणि तिच्या मामाचं पण मत तसंच होतं. तिला हॉस्टेलला जर ठेवलं तर वॉर्डन खूप कडक असतात. तिथं काही बाहेरची मुलं वगैरे जाऊ शकत नाहीत. मुलींचं हॉस्टेल सेपरेट असतं ना, आणि तिथल्या सर्व सवयी वगैरे सर्व काही व्यवस्थित असतं. शिस्त चांगली लागते. असं बरंच ज्याचे त्याचे अनुभव ज्याचे त्यांनी शेअर केले आणि शेवटी रुपालीला हॉस्टेलला स्थायिक केलं. आता रुपाली जशी हॉस्टेलला गेली तशी 6 महिन्यामध्येच तिच्या शरीरामध्ये मुलकीचे बदल घडून आले होते. मित्रांनो, ती आता फर्स्ट इयरला असण्याच्या अगोदरचं तिचं शरीर आणि तिनं कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये तिच्या शरीरामध्ये जे काही बदल झाले होते ते एकदम माणसाच्या टळ करून नजरेत येण्यासारखे होते. पक्यालासुद्धा याच्या अगोदर असं काही वाटलं नसावं, परंतु तो अधूनमधून तिथं चान्स मारायचा प्रयत्न करायचा, परंतु तिनं त्याला काही हात लावू दिला नव्हता. मग पक्याला ते कदाचित योग्य वाटत नसावं. घरातल्या घरातच कसं तोंड घालावं असं पण त्याला वाटलं असेल. आता बरेच लोक असतात, त्यांचे बरेच विचार असतात. ज्या लोकांना माझे विचार पटत नाहीत अशा लोकांनी ही कथा स्किप करावी, कारण नंतर आपलं ते ज्ञान पाजळायला लागतात. असं करायला नाही पाहिजे, तसं करायला नाही पाहिजे, कथा या गोष्टीवर व्हायला नाही पाहिजे, त्या गोष्टीवर व्हायला नाही पाहिजे. मित्रांनो, ज्याची त्याची आवड असते. ज्याला आवडेल तो कथा ऐकेल, ज्याला आवडणार नाही तो कथेपासून दूर जाईल. मी नाही त्यातली आणि कडी लावा हातली असे लोक वागतात. त्याच्यामुळं आपणास हात जोडून परत एकदा विनंती, जर तुम्हाला या प्रकारातली कथा आवडत नसेल ना तर कृपया तुम्ही माझ्या चॅनलपासून 4 हात दूरच राहत जा. मित्रांनो, तुमची मजामध्येच किरकिरी करतोय त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय आणि माफी मागून कथेला पुढं सुरुवात करतो. कारण हे मध्येच तुमच्यासोबत मी डिस्टर्ब केलं नसतं, कारण कथेला खूप वाईट कमेंट लोक करत असतात. त्याच्यामुळं मी हे बोलतो आहे. तर असं घडलं की जशी रुपाली गावाकडे आली तसा पक्या थोडासा जास्तच उत्तेजित झाला, जास्त आनंदित झाला. तो पळतच माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, यार आपण एक मोठी ट्रिप काढली पाहिजे, कुठेतरी जायची. तसं मी त्याला म्हणालो, का रे कुठं जायचं आहे? तो मला म्हणाला, तुझी फॅमिली माझी फॅमिली घेऊन आपण कुठेतरी फिरून येऊत. मी म्हणालो, मी समजलो नाही, माझी फॅमिली तुझी फॅमिली म्हणजे? तो लगेच मला म्हणाला, तसं नाही यार, मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात येत नाही का? मी म्हणालो, मला समजेल असं सांग ना. तुम्ही मित्र पण असे आहात ना राव, निवळ येडे. काय सांगतायत, काय बोलतायत? जे बोलायचं ना ते स्पष्टच बोलायचं, असं आडकाठी घालून कशाला बोलायचं आहे? मग पक्या मला म्हणाला, तू स्वातीला सोबत घे, मी रुपालीला सोबत घेतो, आपण गुजरातला जाऊत. गुजरातला तुझे मामा आहेत आणि माझी आत्या आहे, बरोबर? मी म्हणालो, हो, त्यात काय एवढं विशेष, जेव्हा जायचं आहे तेव्हा निघूत. आणि हो, मला कधी पण जायला काहीच अडचण नाही. मी जर घरी सांगितलं मी स्वातीला घेऊन जाणार आहे, घरचे काय नको म्हणणार नाहीत.
असं पण मला फिरायला खूप आवडते आणि फक्त प्रश्न तुझाच आहे, त्याच्यामुळं तूच बघ. तू रुपालीला आत्तापर्यंत कधी कुठे घेऊन आलाच नाहीस. मी बाकीच्या मित्रांसोबत भरपूर ठिकाणी मजा मारून आलो आहे आणि तुला मात्र असं आवडत नाही. तू म्हणतोस रुपाली तुला आवडते, रुपालीसोबत तुला पण काही करायचं आहे, खूप इच्छा आहे, परंतु तू डेअरिंग मात्र करतच नाही. तुला आत्तापर्यंत बऱ्याच वेळा तिने हिंट दिली, अनेक गोष्टी मी तुला सांगितल्या. बाकीच्या मित्रांनी, राकेशनं वगैरे तुला भरपूर काही सांगितलं, दिनेशनं पण तुला समजावलं, परंतु तुझ्या डोक्यात बसत नाही त्याला काय करावं. तुला धरवत पण नाही आणि सुटत पण नाही. तुला वाटतंय करावं म्हणून आणि पुन्हा तूच म्हणतोस हे काही मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं तू अगोदर तुझ्या मनाचा ठिया कर, तुझं मन घट्ट कर. करायचं असेल तर आमच्या ग्रुपमध्ये सामील हो, नसेल ना तर जाऊ दे. मग तो मला म्हणाला राकेशला पण सोबत घ्यायचं का? मी म्हणालो तुझी इच्छा, परंतु राकेशला कुठे घेऊन जाणार? एकतर तुझ्यासोबत ठेवावं लागेल किंवा माझ्यासोबत. मग तो मला म्हणाला जाऊ दे, राकेशचा काही विचार करायचा नाही, आपण दोघे आहोत ना, बस दोघेच, तिसऱ्याचा कशाला विचार करायचा आहे. आपण दोघे कधी निघायचं सांग. मी म्हणालो माझं काही नसते बघ, मी एका दिवसात पण तयार होतो. मी आज जर बोललो ना तर घरचे मला उद्या पाठवतील, आजच्या आज पण निघू शकतो, परंतु स्वातीची तयारी व्हायला जरा वेळ लागतो यार. ती स्वतःची कपडे इस्त्री करून घेते, तिला तिच्या मनासारखे कपडे घ्यावे लागतात, परत काही खरेदी असते. ती खूप नाकझडी मुलगी आहे, त्याच्यामुळं तुला तर सर्व काही माहीत आहे. आता बघ विचार करून, तू कधी निघतोस त्याच्या एक दिवस अगोदर सांग. तसा तो मला म्हणाला नाही यार, एक दिवस अगोदर सांगायची काही गरज नाही, मी आज घरी चर्चा करतो आणि जेवढं होईल ना तेवढं लवकरात लवकर प्लॅन करू. मी म्हणालो ठीक आहे, चल तर ठरलं. मग काय त्याच्यात, एवढं काय विशेष त्याच्यामध्ये, निघूतच आपण. मग मी म्हणालो मग एक काम करू, 2 दिवसानंतर निघूतो आपण. आम्ही दोघेजण पण विचार केला आणि गुजरातला जायचा प्लॅन ठरला. मी माझ्या मनात विचार केला, पक्याला रुपाली सध्याच्याला खूपच आवडलेली दिसते, कारण ती त्याला सोडून हॉस्टेलवर राहायला गेली. त्याच्यामुळं पक्याला आता वाटत असेल हॉस्टेलला तिचं काहीतरी असेल तिकडं, आपणच केल्यास काय अडचण आहे, असं पण असू शकतं. माझ्या मनामध्ये काही विचार आले, परंतु मी काही जास्त विचार केला नाही. आपल्याला काय करायचं आहे, काही का असं ना, आपलं आहे ना, आपलं सर्व काही व्यवस्थित आहे. मग पक्याबद्दल कशाला विचार करून दिमागाचं दही कशाला करून घ्यायचे. जाऊ दे, जे काही असेल ते असेल, करू दे त्याला. पण आता त्याची इच्छा झाली आहे रुपालीला घ्यायची, तर घेऊ दे ना मग. किंवा रुपालीनंच त्याला म्हणली असेल आपण गुजरातला जाऊ. त्या दोघांमध्ये काय प्लॅन झाला आहे, काय विचार झाले, काय बोलणं झाले आपल्याला माहीत आहे का? नाही. मग आपण कशाला विचार करायचा आहे? असा मोठाड विचार करून मी सर्व विषय सोडून दिला आणि सरळ घरी आलो. घरी आल्यानंतर आई आणि पप्पा अगोदरच कुठेतरी गेले होते. आता घरी मी आणि स्वाती दोघेच होतो. मी स्वातीला म्हणालो स्वाती आपण गुजरातला जायचं का? ती मला म्हणाली का अचानकच कसं काय? आता तिच्यापासून लपवण्यासारखं काही नव्हतंच, त्याच्यामुळे मीच तिला सरळ म्हणालो हे बघ काय झाले, पक्या आणि रुपाली दोघे पण आता तुला तर मी अगोदर पण सांगितलं होतं पक्याला रुपालीसोबत कार्यक्रम करायचा आहे, तिच्यासोबत त्याला, परंतु त्याच्या मनामध्ये तो धजत नाही. त्याला कधी योग्य वाटतं कधी अयोग्य, तो एकदम फिक्स मताचा माणूसच नाही. त्याला कधी चांगलं वाटतं तर कधी वाईट वाटतं. एकदा म्हणतो घरातली भिंत घरातच जर पडली तर भांडणच होणार नाही, सर्व काही घरातल्या घरातच राहावं. आणि कधी म्हणतो छे यार हे घरातल्या घरात योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं आमच्या बऱ्याच मित्रांपासून तो खूप लांब आहे. त्याचं आणि त्यांचं जमतच नाही. आता माझ्यासोबत त्याचं जास्त रिलेशन जमतं, त्याच्यामुळं तो प्रत्येक गोष्ट मला सांगत असतो. मग लगेचच स्वाती मला म्हणाली अरे मग तू त्याला पटवलेच का जायला, तिला घेऊन चल म्हणून तू सांगितलं असशील. मी म्हणाला आता आहे का, मी कशाला सांगू, माझं काय बंद बसलं आहे. आणि मी सांगून किंवा न सांगून तो माझं थोडंच ऐकणार आहे. इतक्या वर्षापासून त्यानं माझं कधी ऐकलं नाही आणि आता ऐकणार आहे का? मग ती मला म्हणाली तुमच्या पोरांचं काही समजत नाही बघ, काय असतं काय नाही मला काहीच माहीत नाही. जाऊ दे, जे काय आहे ना ते असेल, जे काय असेल ते असेल, जाऊ दे काय करायचं आपला. तो येत असेल ना जाऊ आपण पण, एकाला दोघं सोबती पण होईल. आणि आता बरेच दिवस झाले आपण गुजरातला गेलोच नाहीत. मग मी म्हणालो हो. मग मी तर त्याला होकार कळवला आहे. तिनं माझ्या पाठीवर एक धपाटा मारला आणि मला म्हणाली हो तू तर होकार कळवणारच ना, तुला दमधीर कधी असतो, तू लगेचच हो म्हणून सांगणार. परंतु एक सांगते, तुला घरात एवढं मिळते तरीसुद्धा बाहेरच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुला घ्यायला खूपच मजा येते. तुझा सोन्या उतावळीच असतो बघ. मी म्हणालो आणि तुझी चकुली काय उतावळी नसते का? तिला पण वेगवेगळ्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळी जाऊन घ्यायला खूपच आवडतं ना. मग ती हसली आणि मला म्हणाली यार राजेश, लाईफ एकदाच येणार आहे आयुष्यामध्ये, आयुष्याची पूर्ण मजा कशी घ्यायची ते तुझ्याकडून आणि माझ्याकडून शिकायला पाहिजे. कारण आपण दोघे पण कधीच कुठली संधी सोडत नाही. त्याच्यामुळं लोक पण आपल्यावर जळत असतील, तुझे मित्र पण जळत असतील, माझ्या मैत्रिणी तर जळतच असतात बघ. मी म्हणालो आपल्या दोघांमध्ये काय होतं आहे खरं तर हे लोकांना सांगायलाच नाही पाहिजे होतं. तुझ्या मैत्रिणी पण सोबत पण शेअर करायचं नव्हतं आणि मी माझ्या मित्रांना पण सांगायचं नव्हतं. परंतु काय करावं, काही प्रसंग असे असतात
त्यातून इतर लोकांना आपल्यामध्ये काय चालू आहे हे माहीत असतंच. आणि कधीकधी आपल्याला प्रायव्हसी घरात मिळत नाही, त्यावेळेला आपल्याला बाहेर जावं लागतं आणि त्यावेळेला बाहेरचे जर काही मित्रमैत्रिणी असतील तरच खरी मजा येते आणि घरून पण परमिशन मिळते. काय करावं, घरचे अशा काही ठिकाणी पाठवतच नाहीत. दोघांनाच कसं पाठवतील? मग कधी पिकनिकचा सहारा घ्यावा लागतो, तर कधी फिरायला म्हणून जावं लागतं, तर कधी काहीतरी कधी कोणाच्या घरचा कार्यक्रम सांगावा लागतो. एक ना अनेक कारणं सांगून जुगाड करावा लागतो. मग ती मला म्हणाली, हो ना बरोबर आहे. आमच्या दोघांचं डिस्कशन चालू होतं. मग शेवटी ती मला म्हणाली, राजेश तू त्याला सांगून टाक, नाहीतर थांब मीच रुपालीला कॉल करते आणि बोलून घेते घरी. ठरवतो आपण कसं करायचं आहे, कधी निघायचं आहे. मी तिला म्हणालो 2 दिवसानंतर निघूत, मी आई पप्पांना फोन करून कळवतो. ती मला म्हणाली, का एवढी पण गडबड आहे, कशी अशी सुटली तुला? संध्याकाळी आई पप्पा घरी येणारच आहेत ना. मग मी म्हणालो, संध्याकाळी येणार आहेत का? मला माहीत नव्हतं म्हणून मी तुला विचारतो आहे. ती लगेच मला म्हणाली, मग होऊन जाऊ दे एक. मी लगेच म्हणालो, तुझी पण जर इच्छा असेल ना तर ठीक आहे, करू मग लगेचच. मग ती मला लगेच म्हणाली, इच्छा असायचं काय त्याच्यामध्ये? संधी आली की त्या संधीचं लगेच सोनं करून घ्यायचं. इथं काही इच्छा तयार करावी लागते का? तू असलास तयार आणि मी तयार असले की मस्त मग मजा लुटायची. आपला काय, आयुष्य जसं आलं आहे तसं जाणार पण आहे. रोजचा दिवस आपल्यासाठी आपण सोन्याचा करायला पाहिजे. मी म्हणालो, बरोबर आहे तुझं पण, चल मग मध्ये. मी तिला आत घेऊन गेलो आणि एकदम तिला मस्त गावरान दणके देऊन रोजच्याप्रमाणे चांगलं एकदम निब्बर तिंपून काढलं. मित्रांनो, आजचे मात्र दणके तिला एकदम खूपच छान आणि खूपच आवडले. ती मला म्हणाली, अरे आपण गुजरातला गेल्यानंतर पण काही बाकी ठेव, सगळं काही जोरीतच काढणार आहेस का? मी तिला म्हणालो, गुजरातला गेल्यानंतर तर बघ तुझं कसं पाणी गाळणार आहे ते. इथं तर सगळं आहेच, परंतु तिकडे गेल्यानंतर जरा जास्त जोश येतो. ती मला म्हणाली, म्हैसूर उटीला जर घेऊन गेलास ना तर आणखीन जास्त मजा येईल. मी तिला म्हणालो, म्हैसूर उटी काय, आपली तर रोजच इथं सर्व काही होत असतं. म्हैसूर उटीला जाऊन काय होणार आहे? जे काही इथं होणार आहे तेच तिथं पण होणार आहे. ती हसली आणि मला म्हणाली, तुझं पण म्हणणं बरोबर आहे. लोकांचे चोचले आहेत, म्हैसूरला जायचं, उटीला जायचं, इथं जायचं, तिथं जायचं. काही नसते बघ, जिथं मिळते ना तिथं घ्यायचं. सुख आपल्याला भरभरून कसं घेता येईल तेवढंच बघायचं, बाकीच्या गोष्टीचा नादच करायचा नाही. आणि हो, आता तुझा जो पक्या नावाचा मित्र येणार आहे आणि ती रुपाली, त्या दोघांचं कसं नियोजन आहे? ते कुठे त्यांच्या तिकडं नातेवाईकाकडे जमल का आपल्याला कुठं बाहेर रूम वगैरे घ्यावी लागेल? हॉटेल वगैरे बुक करायचं असेल तर आताच बघ, नाहीतर पाठीमागच्या वेळेला खूपच गडबड झाली होती. ऐन टायमाला रूम नाही मिळाली की तोंड बारीक करून माघारी यावं लागेल. मी हसलो आणि म्हणालो, तुला टेन्शन घेण्यासारखं काय? तोंड बारीक करून यायला आपल्याला का जागा कमी आहेत का? आणि वेळ तर आपल्याकडे भरपूर असतोच. त्याचं कसं आहे, काय नियोजन आहे मला माहीत नाही. आणि असं पण आपल्या मामाकडे आहेच ना सोय, तिथं त्यांना पण बोलवू मग. ती मला म्हणाली, बघू, तिथं तर लागतेच सोय. घरी कुणीच नसतं, एवढं मोठं घर आहे. तिकडं त्यांच्याकडे जर सोय लागत नसेल तर रुपालीला पण मी इकडंच बोलून घेते आणि तिला फक्त डिस्कस करायचं आहे म्हणून तिला पण बोलून घेते. मी तिला म्हणालो, यार स्वाती, जाऊ दे, आपला एकदा एक राऊंड होऊन जाऊ दे. आपला एकदा राऊंड होऊन गेला की मग तू तिला बोलून घे, मग विचार करा दोघीजणी काय करायचं ते. आता माझ्या मनाचा एकदम माझा मूड खूप झाला आहे, माझ्या मनाची घालमेल होत आहे आणि मला आता खूप कसं तरी होत आहे. आणखीन एक राऊंड होऊन जाऊ दे. ती म्हणाली, काय हापापलेला आहेस रे, एकदाच दिलं तुला की तू काही सोडतच नाहीस बघ. कसा टाईम जातो आणि काय होते काही सुचतच नाही तुला. तू डायरेक्ट खाली उतरायचं नावच घेत नाहीस. मग मी मोठ्यानं हसू लागलो आणि मी तिला म्हणालो, मी खाली उतरत नाही म्हणून तर तू माझी दिवाणी आहेस ना. मी जर खाली उतरलो असतो आणि मी जर कमजोर असतो तर तू लोकांना वाटप केलं असतंच. लोकांना काय कमी दिलीस का तू तरी? मग ती हसली आणि मला म्हणाली, तू इतका जबरदस्त देतोस, मला माहीतच नव्हतं ना. काय करणार, शेवटी आग आहे ती. आग कशी विझवायची हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि मुलींचं तर आयुष्य इतकं अवघड असतं की घराच्या बाहेर जाता येत नाही, बाहेर गेलं तर लोकांच्या नजरा, काय करावं काय नाही काही सुचत नसतं बघ. म्हणून तर मी तुझी चॉईस केली आहे. मी हसलो आणि तिला म्हणालो, आता फक्त बोलबच्चन देऊ नकोस, चल आणखीन एक राऊंड होऊ दे. मित्रांनो, ती तयार झाली. मग मी तिला तयार झाल्यावर लगेच म्हणालो, आता मला समोरून नको, मला बॅक साईड पाहिजे. ती हसली आणि मला म्हणाली, तुला जिकडून पाहिजे ना बाबा तिकडून घे. मी नाही म्हणणारच नाही रे, तुला तर माहीतच आहे माझं कसं असतं ते. एकदा दिलं काय आणि 100दा दिलं काय. आयुष्य म्हणजे आयुष्यच. चल कर सुरू. मग परत एक आमचा जोरदार धमाका झाला. सगळं काही झाल्यानंतर तिनं रुपालीला कॉल करून घरी बोलवलं. जशी रुपाली घरी आली तसं तिच्याकडं बघून मी तर एकदम बेचैन झालो. यार ही कसली दिसते, इथून जायच्या अगोदर कशी होती, हिची शरीरयष्टी कशी होती आणि आता कशी भरली आहे. ती घरात असतानाच मी स्वातीला अलीकडच्या रूममध्ये बोलवलं आणि तिला म्हणालो, काय यार स्वाती, ही काय खात असेल तिकडं? तशी ती मला म्हणाली, तुमच्या पुरुषांच्या नजराच तशा बघ. तुला काय करायचं आहे, काही का खाय ना काय, तुला घरात कमी मिळते का? तू उपाशी बसला आहेस का?
मग ती काय खाते, तिनं काय पिते, तुला काय करायचं आहे? तू बस ना शांत. मी बोलल्याचा तिला राग आला होता. मी थोडं शांत बसलो. आईला पक्याची तर आता एकदम ॲटम बॉम्बच दिसते. पक्याची खूपच मजा होणार आहे असं मी माझ्या मनातल्या मनात म्हणालो. आणि आता मला राहवत नसल्यामुळे ताबडतोब पक्याला कॉल लावला आणि पक्याला म्हणालो, पक्या घरी मी एकटाच आहे, अर्जंट ये तू. तो मला म्हणाला, का रे? मी ग्रामपंचायतमध्ये थोडं काम करतोय. अरे ये जाऊ दे तिकडे ती ग्रामपंचायत, ये लवकर इकडं घराकडं माझ्या. तो मला म्हणाला, काय आहे तरी? अरे रुपाली आली आहे घरी, ये लवकर. तो त्याच्या हातातलं काम सोडून धावत पळतच घरी आला. घरी आल्यानंतर तो मला म्हणाला, काय रे कसं काय बोललास आणि तिनं कशी काय आली आहे? मी त्याला म्हणालो, अरे स्वातीनं तिला बोलून घेतले आणि काय फटकडी झाली आहे यार, का जबरदस्त दिसते. तुझं मन तिच्यावर जाणं साहजिकच आहे बघ. मी तर एकदम कायलच झालो, बेचैन झालो तिला बघून. पक्या एकदम माझ्या तोंडाकडे बघू लागला. त्याला काय बोलावं आणि काय नाही सुचत नव्हतं. मित्रांनो, पुढं काय झालं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. लवकरच भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.